बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN। नमस्कार, आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूर शहरात 4 दिवसीय शिव जन्मोत्सव सोहळा 2026 मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला आहे। शिवस्मारक येथे हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत 396वा शिवजन्मोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला। 19 फेब्रुवारी 2026 रोजी शिवस्मारक देगलूर येथे मान्यवरांच्या हस्ते शिवपूजन करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती बालाजी पाटील खतगावकर, खाजगी सचिव माननीय उपमुख्यमंत्री कार्यालय मुंबई, आमदार जितेश अंतापूरकर, नगराध्यक्षा विजयमाला बालाजी टेकाळे, उपनगराध्यक्ष अंकुश देसाई, शिव जन्मोत्सव अध्यक्ष नामदेव थडके, तसेच तहसीलदार भरत सूर्यवंशी, गट विकास अधिकारी श्रीकांत बळदे, मुख्याधिकारी नीलम कांबळे, पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। यावेळी डॉक्टर सुनील जाधव यांनी जिजाऊ वंदना सादर करत शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचा पाळणा गायला आणि संपूर्ण वातावरण शिवमय झाले। बालाजी पाटील खतगावकर यांचे भाषण। या प्रसंगी बोलताना बालाजी पाटील खतगावकर यांनी नांदेड जिल्ह्यातील विकासाच्या मुद्द्यावर आपले स्पष्ट मत मांडले। ते म्हणाले, देगलूर, मुखेड, ब्रलोली या तालुक्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे। हैदराबाद महामार्ग, उदगीर तालुका, अर्धापूर, भोकर, उमरखेड, परभणी या भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली, परंतु देगलूर तालुका विकासापासून वंचित का? जनतेने भावनिक मुद्द्यांवर राजकारण करणाऱ्यांना नाकारून खऱ्या अर्थाने विकास करणाऱ्या व्यक्तींना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले। लोकशाही बळकट करण्यासाठी निरपेक्ष निवडणुका होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। 4 दिवस विविध कार्यक्रमांनी सोहळा गाजला। जी.प. शाळा येरगी, साधना हायस्कूल देगलूर, मदनेश्वर विद्यालय लोणी, राजर्षी शाहू प्राथमिक शाळा देगलूर, सावित्रीबाई फुले विद्यालय देगलूर या शाळांनी लेझिम मानवंदना सादर केली। तसेच शिवचरित्रावर आधारित नाटकांचे सादरीकरण करण्यात आले। विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। संध्याकाळी महिला भगिनींनी दीप प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा केला। रात्री भव्य रोषणाईने शिव स्मारक परिसर उजळून निघाला। दिवसभर आणि रात्री 10 वाजेपर्यंत हजारो शिवप्रेमींनी अभिवादनासाठी गर्दी केली। अशा उत्साही वातावरणात 396वा शिवजन्मोत्सव सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला। ही होती देगलूरमधील शिव जन्मोत्सव 2026 ची खास बातमी। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या NCN न्यूज टीव्ही चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपले मत कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा। इथून पुढे गेलं की उदगीरचा रस्ता, पुढे लातूरचा रस्ता बघा, इकडे शिरूर तालुक्याचा रस्ता बघा, नांदेडच्या पुढे अर्धापूर, भोकर, उमरखेड, परभणी, पूर्णा। आपण काय माणसं नाहीये, आपण या राज्याचे नाहीये। लेंडी प्रकल्पला 50 वर्ष लागतात। आता इलेक्शन, निवडणुका त्याच्यावर तर बोलायला नको, मी प्रशासकीय अधिकारी आहे। हे कुठंतरी सगळ्या माणसाने विचार करण्याची वेळ आहे आणि याच्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे। आपल्या भागाचा विकास कसा होईल, कोण करू शकतो हे आपण विचार केला पाहिजे आणि लोकशाही अजून बळकट केली पाहिजे। निवडणुका निरपेक्ष झाल्या पाहिजे। काहीतरी भावनिक विषय देऊन पिढ्यानपिढी राजकारणाचे आता दिवस नाहीये। तुम्हाला जनतेची सेवा करावी लागणार आहे आणि जनतेने याचं जाणीव ठेवलं पाहिजे की आपल्याला कुणाला निवडून द्यायचं। मंत्रालयात खाजगी सचिव, मंत्र्यांचे सचिव, मुख्यमंत्र्यांचे सचिव, राज्याच्या आता रस्ते विकास महामंडळाचा महाव्यवस्थापक आणि उपमुख्यमंत्र्याचा सचिव म्हणून मी काम करतो। ही पुण्याई माझ्या आईवडिलांची, गुरुजनांची आणि ह्या देगलूर वासियांची आहे। मी ह्या सगळ्या लोकांना हे माझं यश अर्पण करतो। जिथं जिथं संधी भेटेल, प्रशासकीय काळ होता, बराच वेळ लोकप्रतिनिधी नव्हते, पण खारीचा वाटा उचलायचा आम्ही या भागासाठी खूप प्रयत्न केला। आपण मुंबईपासून जितके दूर आहोत तितकेच विकासाने सुद्धा मागे आहोत, याचा आम्हाला खंत आहे। इथल्या परंपरा, संतांची भूमी, निजाम सरकारच्या आधिपत्याखाली असलेलं व्यवस्थापन, आदरयुक्त जीवन, ठेवलेली अनंत राहावी ही भूमिका
18 पगड जातीमध्ये असलेला सलोखा तरी प्रगतीपासून वंचित आहे। याचं फार दुःख आहे। क्वालिटी शिक्षण नाही, आरोग्याच्या सुविधा नाही आहेत, उज्ज्वल असे रस्ते नाही आहेत, क्वालिटी एज्युकेशन इन्स्टिट्यूट नाही आहे। आदरणीय शंकररावजी चव्हाण काही गणमान्य नेते सोडले, नंतर जी परंपरा व्हायला पाहिजे ती निर्माण झालेली आहे, याची खंत वाटते। या भागाचा विकासाचा लेंडीचा प्रकल्प 50 वर्ष भिजत पडला होता। मी आताचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आणि अजितदादा आपल्यात नाही आहेत, दुःखाची बाब आहे। या तिघांना धन्यवाद देतो। या राज्यामध्ये 154 प्रकल्पाला रिवाईज मान्यता दिली, आमच्यात खारीचा वाटा होता, त्यात आम्ही लेंडीचा समावेश केला। 12 गावच्या लोकांना रिवाईज पुनर्वसन दिलं आणि लेंडीचं धरण आता 100% मागे लागण्याच्या मुहूर्तावर आलं। काही लोकांच्या अपेक्षा वाढल्या। माझं रिटायरमेंट होऊन 2 वर्ष झालेलं आहे, पण आपल्या क्वालिटीवर शासन अजून मला सेवेत घेतलेलं आहे, फार मोठी जबाबदारी दिलेली आहे। मध्यंतरी अंबुलकर पाटील इथं बसलेले आहे, लोकांचं इतकं प्रेम होतं। मी राजकारण विरहित माणूस आहे, मला कोण्या पक्षाचं काही देणं घेणं नाही। इथं होतो, समाजवादी पक्षासोबत काम केलं, परळीमध्ये BJP काँग्रेस सोबत काम केलं, हिंगोलीमध्ये शिवसेनेसोबत काम केलं, जालन्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेसोबत काम केलं, पनवेलमध्ये सेका पक्षासोबत काम केलं आणि माझं उर्वरित आयुष्य 25 वर्ष शिवसेनेसोबत केलं। त्याच्यात काहीतरी ऋणानुबंध आहे, पण मी कुठलाही भेद मानत नाही। इलेक्शन हे लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी असतात, आपण कोणाचे दुश्मन नाही आहे। आपल्या भागाचा, आपल्या माणसाचा, आपल्या आया बहिणीचा, आपल्या लेकरांचा विकास करण्यासाठी राजकारण आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला दिलेलं आहे। इंग्रज होते, या शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौभाग्यवती टेकाळे, त्यांचे सर्व सहकारी, या भागाचे प्रशासकीय अधिकारी, BDO, पोलीस निरीक्षक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, या आराध्य दैवतावर प्रेम करणाऱ्या आमच्या सगळ्या आया बहिणी, मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले लहान थोर, बालवरून, मी या सगळ्यांचं या शुभ प्रसंगी स्वागत करतो। आपल्या सगळ्यांच्या वतीनं, देगलूर वासियांच्या वतीनं, या राज्याचे दैवत आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे, माता जिजाऊ त्यांना मानाचा मुजरा करतो। आणि मला मनस्वी आनंद होतोय, माझ्या आयुष्याची सुरुवात एक सामान्य शेतकऱ्याच्या घरून झालेली आहे। कुठलेही शिक्षण नसलेले माझे आई वडील त्यांनी मला घडवलेलं आहे, मला अभिमान आहे त्याचा। फार प्रकर्षाने शिक्षण घेऊन त्यांची अपेक्षा होती आई वडिलांची की हा प्रशासकीय सेवेत गेला पाहिजे। आणि मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो, माझ्या पहिल्या अटेम्प्टमध्ये मी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालो। माझी डिग्रीची अंतिम निकाल येण्याच्या पूर्वी पहिल्याच अटेम्प्टमध्ये, आणि राज्याचे आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण होते आणि मी फार रँकिंग नव्हतो त्यात उत्तीर्ण झाला। आणि मी एकटा नाही, 89 पद होते, माझ्यासोबतचे 21 अधिकारी, जीवाभावाचे 18 पगड जातीचे, शिवरायांच्या मावळ्यासारखे आम्ही सगळे पास झालो एकाच युनिव्हर्सिटीतून, आणि आमच्या आयुष्याला कलाटणी मिळाली। त्याचं पूर्ण श्रेय माझे शिक्षक वर्ग, या देशामध्ये जे आदर
मान्यवर होऊन गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अहिल्याबाई होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या प्रेरणेतून आम्ही घडलो, त्यांच्या शिकवणीतून आम्ही घडलो. आणि 2 वर्षाचं प्रशिक्षण जवळपास 89 ते 90 मध्ये आम्ही मुंबईला पूर्ण करून विशेषतः माझी पहिली पोस्टिंग आपल्या ह्या शहरात झाली. या भूमीवर जिथं आम्ही उभा आहे, ही भूमी आम्ही ताब्यात घेतली 90ला दोडीबाबा स्त्रीत आहे. हे भव्य असं नाट्य संकुल मराठवाड्यात कुठंच नव्हतं. मी देगलूरला त्या काळात बांधलो. असे कित्येक गोष्टी आहेत, माझ्या जुन्या आठवणी आहेत. तुमच्या प्रशासकीय इमारतीची जागा असो, हे गार्डन असो, नगरपालिकेच्या जुन्या राजूभाई पाटलांच्या घराच्या पुढील पटांगणाच्या जगात नाक्याच्या पुढची जुनी ब्रिटिशकालीन इमारत होती. पोलीस स्टेशनच्या बाजूला, न्याय देवताच्या कार्यालयाच्या बाजूला, त्याच्यासमोर शॉपिंग कॉम्प्लेक्स असो, त्याच्यासमोरचं भाजी मार्केट असो. आमचे देसाईंचे वडील माझ्यासोबत सदस्य होते, त्यांच्या घराच्या बाजूचं वाचनालय असो, लोहिया मैदान असो, त्रिंबक वकील साहेबांच्या घरासमोरची शंकररावची स्कूल असो, व्यंकट कांबळेचे मुकुंद कांबळे होते आमच्यासोबत. एवढा गुणानुबंध आहे या शहराशी. त्यांच्या घरापासून मोंड्यातून आमचे फिरोजदीन टाकी नवीन झाली, तिथून हा पूर्ण रस्ता हे त्यावेळेची प्लॅनिंग होती. पूर्वीचे लोक आपल्यापेक्षा सुंदर नियोजन करते होते. या शहराची खूप सुंदर आखणी केली होती. नाविन्यपूर्ण मोंढा या पंचकोशी पुण्याही तालुक्यात नाही असा मोंढा आपल्या शहरात होता. या ठिकाणचे 18 पगड जातींचे समाजवादी विचारसरणीचे त्यावेळेचे नेते चित्रावारजी असतील, मैलागिरी असतील, राम सावकार असतील, कृष्णाराव देशपांडे असतील, मधुसूदन देशपांडे असतील, नागनाथ पाटील असतील, दरिकर पाटील असतील, रोयलावरजी असतील, गंगाधरजी जोशी असतील, कितीतरी लोकांची नावं घेता येतील मला. आमचे उदयदादा असतील, यशवंतराव पाटील असतील. त्या लोकांच्या खुशीत मी त्यावेळेस निर्माण झालो. आणि मी एकूण 4 वर्ष या शहरात काम केलं. नाविन्यपूर्ण मराठवाड्यात पहिली नगर परिषद होती आणि मला त्या उज्ज्वल अभिमानाचा अजूनही अभिमान आहे. आणि या शिदोरीवर माझ्या जीवनाची वाटचाल केलो. मी परळीला शिव होतो. आज 19 फरवरी या राज्याचे आराध्य दैवत यांचा जन्मोत्सव देगलूर शहरामध्ये साजरा होत आहे.